नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर विद्यार्थी पालक आणि नागरिक जे आहेत तर विंचूर येथील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी थेट या ठिकाणी आपण पाहू शकतात का रस्ता रोको केलेला आहे. त्या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. कारण की जिल्हा परिषद विंचूर येथील जी शाळा आहे तर तिची परस्पर विक्री झाल्याचं जे तर या ठिकाणी ग्रामस्थ आणि पालकांनी आरोप केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का विद्यार्थी थेट आता रस्त्यावर या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी जे तर त्यांनी रस्ता रोको केलेला आहे. ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकताय. नेमका काय प्रकार आहे तर आपण विंचूर येथील जे सरपंच आहेत सचिन दरेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला सांगा नेमका काय प्रकार झालेला आहे. यांनी खोटं मुखत्यार पत्र करून त्या लोकांच्या खोट्या सह्या घेऊन शाळेच्या जागेची खरेदी केली. गुजरातला जाऊन यांनी मुखत्यार पत्र केलेलं आहे. सगळं खोटं आहे. आणि ही विंचूरची शाळा आहे. काही वर्षापासून इथं शाळा आहे. त्यात 100 वर्ष झाले त्या शाळेला. त्या गैरवापर करून अधिकारी जे याचे आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सगळे. 7/12 हे वेगळं आहे. त्याच्यावर सोयाबीनचं हे दाखवलेलं आहे 7/12वर. आणि याला सिटी सर्वेला जिल्हा परिषद शाळेचं नाव आहे. ग्रामपंचायतीच्या उतार्याला सुद्धा शाळेचंच नाव आहे. मी खरद्या कसं काय उरायलंय. एकदम बोगस काम चालू आहे सगळं. सांगा ही शाळा किती वर्षापासून इथं आहेत काय सांगा. 100 वर्षापासून ही शाळा इथं आहे. त्या शाळेत सुद्धा आम्ही शिकलेलो आहे. आमचे मुलं शिकताय. गोरगरिबांचे पोरं शिकताय. आणि आज त्या गरिबांच्या पोरांवर अन्याय करू राहिले लोक. पैशाचा उत्माद करून काही करू राहिले. काही उद्या गाव सुद्धा विकत घेतील. एवढेच हे चालू. त्यांच्यावर आमची मागणी एकच आहे गावकऱ्यांची. का गावकरी आणि शाळेतून एकच मागणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि खरेदी आजच्या आज हे करा, रद्द करा. नाही तर आम्ही रस्त्यावरून उठणारच नाही. जवळ सांगा तुम्ही तुमचं वय पाहता तुम्ही या शाळेमध्ये मी पहिलेलं होतो या शाळेमध्ये. मी माझं आता 55 वय चालू आहे. अशा पद्धतीने शाळा विक्री होते तुम्हाला योग्य वाटतंय की नाही? योग्य नाहीये. इतक्या दिवस झोपले होते का ते पुढे गेले होते? एकंदरीत पाहता जिल्हा परिषद शाळेची जी परस्पर विक्री झालेली आहे तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा आणि जी नोंद झालेली तर ही रद्द करा ह्या मागणीसाठी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन या ठिकाणी तशा पद्धतीच्या नोंदी करत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको सुरू राहणार असल्याचं पवित्र या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी घेतलेलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, विंचूर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.